धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शासनानं घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना निकषाच्या बाहेर जाऊन मदत करू, परंतु जर वस्तुस्थिती बघितली तर 5,83,000 हेक्टरवर धाराशिव जिल्ह्यात पेरणी आहे। त्यापैकी फक्त आपल्या जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारला 6,000 हेक्टरच बाधित क्षेत्र असं प्राथमिक अहवाल कळवलेला आहे। अजून कुठेही पंचनामे चालू नाहीत। धाराशिव आणि कळंब तालुक्यापुरता विचार करायचा झालं तर कळंब तालुक्यामध्ये सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे 24 तासात। फक्त कळंब तालुक्यात 1200 हेक्टर त्यांनी क्षेत्र बाधित दाखवलेलं आहे आणि धाराशिव तालुक्यात 1,13,000 हेक्टर क्षेत्रापैकी फक्त 1200 हेक्टर क्षेत्र बाधित दाखवलेलं आहे। या दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर मी आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही जे बाधित क्षेत्र आहे ते सर्व क्षेत्र शासनाला कळवा आणि पंचनाम्याचे आदेश अजून दिलेले नाहीत। तुमचे तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, अजूनही शेतकऱ्यांना सांगतात की आम्हाला कुठले आदेश नाही। तर याबाबतचा ज्या क्षेत्राचं नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं आहे, ज्याचं नुकसान सततच्या पावसामुळे झालेलं आहे, त्या सर्व पिकांचं सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, या सर्व पिकांची माहिती आपण शासनाला कळवावी, तसा अहवाल द्यावा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी। जर यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहिला तर याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल असं मला या प्रसंगी सांगायचं।